आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। आदित्य ठाकरे ड्रग्स व्यापारामध्ये सहभागी आहेत। दिनो मोरिया देखील सहभागी, वकील निलेश ओझांची माहिती। आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल करा, दिशा सालियांच्या वडिलांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी। आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है, वो डिटेल जो है हमने इसमें दे दी है। दिशा सालियांच्या वकिलांना काय बोलायचं आहे ते बोलू देत, मला त्यावर काही बोलायचं नाही, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। दिशाला न्याय मिळालाच पाहिजे, आमच्यावर कोणाचा दबाव नाही, आमच्याकडे काही पुरावे नाहीत असं दिशाचे वडील म्हणालेले आहेत। त्यामुळेच आधी पुरावे समोर आणा आणि मग ते सिद्ध करा, किशोरी पेडणेकरांचं प्रतिक्रिया। आणि जर तुमच्याकडे पुरावे आहेतच तर ते आणा, सिद्ध करा आणि जो कोणी आरोपी त्याला न्या ना फासापर्यंत। कोणी अडवलंय तुम्हाला? जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवारांच्या पक्षाचा हात, सुळे आणि रोहित पवार यांचे आरोपी तुषार खरातला फोन। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे आरोप आहेत। आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात त्यांनी यांना पाठवले आहेत। महिलेला न्याय देण्यासाठी आमचा एखादा फोन झाला असेल, फडणवीसांनी केलेल्या आरोपांना रोहित पवारांचं उत्तर। तर एवढे पुरावे असताना गोरेंवर कारवाई करणार का, रोहित पवारांचा सरकारला सवाल। मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे, फडणवीसांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तर महिलेला द्यायची 1 कोटीची कॅश आली कुठून, सुळेंचा सवाल। जेव्हा नोटबंदी झालेली आहे, कॅश नाही आहे, मग सगळे जर बँकिंग सिस्टम मध्ये आलेत तर 1 कोटी रुपये कॅश आले कुठून? 1 कोटी रुपये कुठल्या अकाउंट मधून काढले, कुठल्या बँकेतून कोणी काढले, हे या देशाला कळलं पाहिजे। 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत होते। 147 जागा देण्यास तयार असतानाही 151 वर अडून बसले। फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। 2014ला भाजप आणि शिवसेना युतीत टिकण्यासाठी फडणवीसांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत, मात्र भाजपचे वरिष्ठ युती तोडण्यासाठी आलेले, संजय राऊतांचा दावा। पण 2014 साली देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताच्या वरून जो कार्यक्रम आला होता त्यानुसार युती तुटली। विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आता विधानसभेचे उपाध्यक्ष असतील।